आम्ही निघालेलो आहोत. आज जाणार आहोत उडुपीला निघणार आहोत इथून. आता चिन्मयच्या घरी थांबलेलो आहोत. मी एकटाच आहे, अजून यायचे बाकीचे सगळे. उडुपीला जाणार आहोत आज. इथून सकाळी पोहोचू. जवळपास मला वाटतं 500-700 किलोमीटरचा प्रवास असेल. इथून आम्ही निघणार आहोत उडुपीसाठी. चला, आमची गाडी आलेली आहे. गाडी आली तर दांडी आम्ही नाही मारलं. सांगितलं मी नाही. ग्रुप काढा. कोणी विचारलं मला कधी ऍड केलं बघा. ग्रुप काढा. तुम्हाला ऍड केले ना? कधी केलं ऍड? कधी काय करणार? केलं की नाही ऍड करा त्यांना. हे नगर बाबा, मी चाललोय तिकडे काम आहे. चंदनराव बोला की काय ना. घरी आलो. मला आताच ऍड केलं यांनी, नंतर मी पण जाऊन कालच ऍड केलं मला. चला बाय बाय. जाऊन या, मस्त एन्जॉय करून या. तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्यांना. बरोबर काढतो ते. आई राजा सदानंदीचा बोल भवानी माते की. बापरे, हा माणूस पण गोरा दिसायला लाईट लावल्यावर. चायनीज ऐकलेले. हा, लय चांगलं होईल. अरे शॉर्ट होत आहे. टाकायच मला पण भात. तुला माहिती आहे कोणाचा आपण बघा. नाना म्हणलं ना छत्री, पण काढा मला आता छत्री. छत्री कुठं लावायची हे सुद्धा सांगितलं नाही. सकाळचे 3 वाजले. 3 वाजून 10 मिनिटं. 10 मिनिट झाले सकाळचे. आम्ही कुठं पोचलो आपण? हुबळी. पण हे काय? धारवाड. सिद्धेश्वर टेम्पल इथं आलेलो आहेत आम्ही. इथं भक्ती निवास आहे का तिकडे? इथं मुक्कामाची सोय केलेली आहे म्हणे. आम्ही रूम केलेली आहे. तर सकाळपर्यंत आराम करणार. रूम केलेला आम्ही. त्यानंतर हा माणूस एवढ्या पहाट पण दिसेना. आता बिलकुल दात दिसायचं फक्त. किती झोपायचं येतात? 4 तास. 3